त्या महिलांना या ठिकाणी रिझर्वेशन मिळेल ही कल्पना असल्यामुळेच तुम्ही याला विरोध करताय। अरे तुमची मानसिकता ही नेहरूजींच्या काळात देखील आम्ही बघितली, ज्यावेळेस या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना शक्ती देण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी त्याला विरोध करणारे पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्या विरोधामुळेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला होता। आणि तीच परंपरा राहुल गांधी देखील चालवतात। मी आठवण करून देतो राहुल गांधींचं ते भाषण, ज्या भाषणामध्ये राहुल गांधी म्हणाले होते, मुझे हिंदू धर्म में जो शक्ति है उस शक्ति के खिलाफ लड़ना है, मुझे उस शक्ति को समाप्त करना है। मला सांगा हिंदू धर्मातली शक्ती म्हणजे कोण? हिंदू धर्मात शक्ती कोणाला म्हटलाय? अरे आदि शक्तीला शक्ती म्हटलाय, नारी शक्तीला शक्ती म्हटलाय। हिंदू धर्मामध्ये शक्ती म्हणजे जी खऱ्या अर्थानं महादेवाला ताकद देते, ती खऱ्या अर्थानं हिंदू धर्मातली शक्ती आहे। त्या शक्तीचा विनाश म्हणजे नारी शक्तीचा विनाश। तुम्ही लक्षात घ्या, यांच्या मेंदूमध्ये या ठिकाणी नारी शक्तीला संपवण्याची ही जी संकल्पना आहे, तीच संकल्पना पुन्हा एकदा आपल्याला या मतदानाच्या माध्यमातून दिसली आहे। आणि म्हणून बहिणींनो आणि भावांनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय, या ठिकाणी हे जे काही विधेयक पडलेलं आहे याने केवळ महिलांचं आरक्षण थांबलं असं नाही, या देशाच्या विकासाची वाटचाल देखील रोखण्याचं काम या ठिकाणी विरोधकांनी केलंय। कारण आपण बघा, जगाच्या पाठीवर ज्या देशांमध्ये महिलांची सहभागिता आहे तेच जगाचे विकसित देश आहेत। जगाच्या विकासाच्या पाठीवर ज्या देशांनी महिलांना सहभागी करून घेतलं त्यांनी विकास केला। आणि म्हणून मोदीजींनी पहिल्या दिवशीपासनं बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरुवात केली, लखपती दीदी पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास मोदीजींनी या ठिकाणी केला। आणि त्या माध्यमातून शेवटी महिलांकरता राजकीय नेतृत्व मिळालं पाहिजे या दृष्टीने ही आरक्षणाची संपूर्ण व्यवस्था उभी केली। आज आपल्या संसदेमध्ये 73 महिला खासदार आहे। हे बिल पास झालं असतं तर 274 महिला खासदार आपल्या संसदेमध्ये दिसल्या असत्या। आणि केवळ त्यांच्यामध्ये वाढ झाली असती असं नाही, तर आमच्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, आदिवासी महिलांना संधी मिळाली असती। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आदिवासी आमच्या महिला खासदार झाल्या असत्या। अनुसूचित जातीच्या आमच्या महिला यांच्या संख्येमध्ये देखील या ठिकाणी वाढ झाली असती। पण खऱ्या अर्थानं यांना ती वाढ होऊ द्यायची नव्हती। हे दलित विरोधी, आदिवासी विरोधी आणि या ठिकाणी संविधान विरोधी अशा प्रकारचा यांचा चेहरा हा या ठिकाणी ओपन झालेला आहे। आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, एक मोर्चा काढून जर शांत बसलो तर आपल्याला येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाही। एक मोर्चा काढून शांत बसलो तर महिलांना न्याय मिळणार नाही। आणि जर या 150 लोकांना या ठिकाणी लक्षात आलं की महिलांना आपण दाबू शकतो, एक खेळी त्यांनी यशस्वी केली आहे, पण या खेळीनंतर जर आपण आग लावली नाही तर हे प्रत्येक वेळी महिलांना अशाच प्रकारे दाबत राहतील। हे कधीच महिलांचा विकास होऊ देणार नाही। आणि म्हणून प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आग जागृत करण्याकरता मैदानामध्ये उतरण्याची हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे। आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, आज सुरुवात झालेली आहे, सुरुवात ही दमदार आहे, पण याच्या पुढे मोठ्या प्रमाणात जागृती करावी लागेल, प्रत्येक महिलेपर्यंत पोचावं लागेल। 1 कोटी महिलांच्या सह्या या ठिकाणी जमा करून
राहुल गांधी आणि त्यांचे चट्टे बट्टे यांच्या थोबाडावर त्या ठिकाणी मारावे लागतील आणि सांगावं लागेल, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब, नारी शक्तीची ताकद लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तुम्ही पाहिली आहे. एकदा बहिणी संघटित झाल्या तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता बनवण्या इतक्या देखील जागा देत नाहीत. आणि आता तर तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्या बहिणींना या ठिकाणी अशा प्रकारे घायल केलेला आहे, अशा प्रकारे त्यांच्यावर वार केलेला आहे की आता बहिणी थांबणार नाही. आता ही लढाई त्याच दिवशी पूर्ण होईल ज्या दिवशी भारताच्या संसदेमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 33% महिला खासदार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यांच्या नाकावर टिच्चून 33% महिला आमदार आम्ही निवडून देऊ. त्याच दिवशी लढाई आम्ही समाप्त करू हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.